तर गाईस सगळ्यांना स्वागत आहे आपल्या एक न्यू ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग म्हणजे आज आपण जाणार आहे दादांच्या मित्राच्या घरी. चला मित्राच्या घरी जाण्याआधी आपण म्हणलं एक CNG पंपवर थांबलो. आपण गाडीमध्ये CNG वगैरे भरून घेतली फुलमध्ये. दादा भाऊ शिकतात CNG वगैरे भरायला फिल करायला लागले दादा तिथं. मग CNG वगैरे भरून आम्ही डायरेक्ट स्टार्ट झालो. जर्नी स्टार्ट केली आमची मित्राच्या घरी. चलो गाईस, मी आणि माझा भाऊ सनरूफवर येऊन क्लायमॅक्स एन्जॉय करत होतो. गाईस वातावरण वगैरे बघू शकते, हिरवं हिरवं एक नंबर आहेत. गाईस लय दिवस झाले गाईस हे असं येऊन. शेत बघू शकते साईडला शेत बीत खेडेगावमध्ये म्हणलं तर गाईस लय दिवस झाले खेडेगावला येऊन मी. तर खेडेगावचं वातावरण एक नंबर असते मित्रांनो. वातावरण म्हणा, वारा म्हणा. सनरूफवरनं वरी उभारलं तर गाईस ती फिलिंग मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. एक नंबर होती गाईस फिलिंग वरी सनरूफवरनं उभारलं तर. हा बारा बिरा. सो गाईस आपण आलेलो आहे जवळच्या जवळ पाहुण्यांच्या घरी. तर चला आपण जिथे स्टार्ट करू. पाहुण्यांच्या घरी स्टार्ट झालो आपण. पाहुण्यांच्या घरी गेले की पाहुण्यांनी मस्त ज्यूस वगैरे दिले. ज्यूस वगैरे पिऊन घेतले आम्ही. आणि आमचे दोघं पण भाऊ भाऊ शकतात पाळण्या वगैरे खेळत होते. श्री अँड आराध्य खेळत होते. मग ते नंतर चला डायरेक्ट आपण बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आपण डायरेक्ट क्रिकेट खेळायचं चालू केले त्यांच्यासोबत. ते म्हणले भाऊ चल लय दिवसानं आला तू. चला म्हणलं भाऊ चला क्रिकेट खेळायचं चालू करू आपण. चला म्हणलं क्रिकेट खेळायचं शॉट चालू केले आपण. तर आता खेळणारी मॅच. आता बॉल बॉल खेळणार वरती मारणार आहे आपण. तर गाईस आपण मारलं एक सिम्पल शॉट. माझं बघून माझा भाऊ पण म्हणला गाईस मी पण एक शॉट मारतो. पण माझा भाऊ शॉट मारायचा आधी गाईस शॉट मिस झालेला आहे त्याच्याकडनं. चला म्हणलं आता ते क्रिकेट वगैरे खेळून झाल्यानंतर आपण डायरेक्ट स्टार्ट झालेलं आहे घरी. माझा छोटा भाऊ आराध्य आणि मी आणि माझा मोठा भाऊ माझा छोटा भाऊच आहे दोघं पण. आराध्य क्रिकेट वगैरे खेळून झालं की डायरेक्ट घरात जेवायला वगैरे वाढलेत. ते भाऊ भाऊ शिकतात त्यांच्या मम्मीला किती मदत करू शकते. ती जेवायला आण म्हणा हे म्हणा ते आणले. तर जेवण वगैरे करून झाल्यावर ते काका म्हणले ते पाण्यात देवीचं मंदिर आहे म्हणले चला दर्शन घेऊया. चला म्हणलं गाडीमध्ये बसून आपण मस्तपैकी स्टार्ट झालेलं आहे देवीच्या मंदिरमध्ये. चला ते पाण्यामध्ये देवीचं मंदिर कसं असते आपण बघूया. स्टार्ट झालो आपण. स्टार्ट झालेलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे दिसलेला आहे. आपण मस्त पाया पडलो. गाडी वगैरे पार्किंग केली दादाने. गाडी वगैरे पार्किंग केल्यानंतर आपण डायरेक्ट स्टार्ट झालेलो आहे. वगैरे पार्किंग केलेली आहे आपण बघू शकतो. आता चला आपण जर्नी स्टार्ट करायचं. आता आपण स्टार्ट झालेलं आहे बघू शकते. दादा पुढे गेलेले आहे. दादा कधी पण पुढे असतील बघू शकते तुम्ही. लाईफमध्ये म्हणा कुठं पण म्हणा पुढे असतील. आता आपण बोटिंग करणार आहे गाईस. बघू शकता ते मंदिर. मंदिरला जाणार आहे गाईस. आपण या मंदिरला जाणार बघू शकता तुम्ही. आपण आता बोटमध्ये बसून जाऊया गाडीमध्ये. बघू शकता विलेजचं वातावरण कसं आहे गाईस बघू शकता तुम्ही. राऊंडली फुल ऑफ गास्टेज आहेत गाईस. आमच्या वहिनी तर पाठीमागे नाही लागलेत. तर आता गाईस आपण बोटमध्ये बसून जाणार आहे डायरेक्ट ते मंदिरला बघू शकतो तिथे. स्टेप सारखं बघू शकते तुम्ही. असे मला माझं पण एक चांगला व्हिडिओ काढ बघून तीन तर आपण मारले 3दा मारले. तर यांचे काकू बघू शकतात 7 वेळा मारायचं असं रूल टाकलेत. पण आपण 7 वेळा मारायचं तर आपलं स्टॅमिना पाहिजे. गाईस चला स्टार्ट होऊ. चला आपलं जर्नी स्टार्ट करूया. चला बोटवरनं जाऊया डायरेक्ट मंदिरला. तर आपण बोटमध्ये बसून स्टार्ट झालो आपण देवीच्या मंदिरकडे. चला मंदिरकडे जाऊन आपण दर्शन वगैरे घेऊया. गाईस पाण्यामध्ये बघू शकता तुम्ही कुठं तर फ्लॉवर्स आहेत. मला पण एवढं माहित नाही कुठला फ्लॉवर आहे. तुम्हाला माहित असेल तर गाईस कमेंटमध्ये नक्की सांगा. गाईस नदीच्या पाण्यात वगैरे हात वगैरे टाकून गाईस पाणी वगैरे बघू शकतात. असं इथलं तर फिलिंग असं नेक्स्ट लेवल गाईस बघू शकते तुम्ही. गार गार पाणी. तर गाईस आपण मंदिरच्या जवळ आलेलो आहे बघू शकतात. मंदिरच्या जवळ आलेलो आहे आपण.
तर गाईस फायनली आपण बोट जर्नी करून आलेलो आहे देवीच्या मंदिरमध्ये. श्री रसाई देवी मंदिर पाशी आलेलो आहे गाईस आपण. चला मंदिरमध्ये जाऊन आपण दर्शन वगैरे घेऊ देवीचं. मी पण घेतो गाईस, माझ्यासोबत तुम्ही पण घ्या. चला आपण देवीकडे जाऊन दर्शन घेऊया. तर गाईस आतमध्ये दर्शन वगैरे घेतल्यानंतर त्यांनी म्हणले मंदिरचे गोल 3 फेऱ्या मारा. चला म्हणलं 3 फेऱ्या मारून घेऊ आपण. फेऱ्या वगैरे मारून झाल्यावर फोटोज वगैरे घेऊन घेतले आम्ही. फोटो वगैरे घेतल्यानंतर चला मला डायरेक्ट आपण स्टार्ट होऊया. डायरेक्ट आपण स्टार्ट झालो रिटर्न आपल्या गाडीपाशी. तो गाइस आलेलो आहे मंदिरला दर्शन वगैरे झाली. चला आता आपण डायरेक्ट उतरू खाली. गाईस तर आपण आलेलो आहे आपल्या गाडीपाशी. बोटची शिप वगैरे जर्नी वगैरे झालेली आहे त्याची. गाडीपाशी आपण आल्यानंतर पाठीमागनं काकांची गाडी पण येत होती, म्हणजे दादांची मित्राची गाडी पण आलेली आहे तिथंच. चला म्हणलं डायरेक्ट आपण जर्नी स्टार्ट करू आपण. आम्ही डायरेक्ट जर्नी स्टार्ट केली गाईस. अजून एक मंदिरपाशी थांबलो होतो आम्ही. चला त्या मंदिरचं पण दर्शन घेऊया आपण. तर गाईस बघू शकता आपण आलेलं आहे आई रसाई देवी मंदिरला. चला या देवीचं पण मंदिरचं दर्शन घेऊया आपण. तर गाईस चला आपण आतमध्ये जाऊन देवीचं वगैरे दर्शन घेऊया. देवीचं वर देवाला चांगला पाय पडून घेऊया. देवीला पाय पडलं गाईस. जे माझा व्हिडिओ बघायला लागलेत त्यांनी सबस्क्राईब करून झाले. देवी म्हणलं त्याला पण चांगला सबस्क्राईब करायला गाईस. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर गाईस तुझं आतमध्ये सगळं झालेलं आहे. आता आपण फेऱ्या मारूया म्हणले 3 फेऱ्या मारू. पाण्यात होतो मी. तर ती काकांचा मुलगा सांगत होता गाईस, ती ही मंदिर जी आहे ना देवीचं मंदिर, ही पहिलं पाण्यात होतं म्हणून, पण ती सगळं पाणी आता डाऊन झाले. वर घेतलेले आता आपण मंदिरचं. चला आता आपण डायरेक्ट निघूया आराध्याने आपण. चला डायरेक्ट आपण निघूया. चलो चलो. तर गाईस दर्शन वगैरे घेऊन आपण डायरेक्ट गाडीपाशी आलेलो आहे. गाडीपाशी आल्यानंतर पेट्रोल संपली होती गाडी आपल्यात. तर गाईस आपल्या गाडीमध्ये पेट्रोल सगळं संपलेलं आहे गाईस. तरी पेट्रोल संपले की धक्का मारून मारून सगळं थकले गाईस. बघू शकते काय सगळं पेट्रोल संपलेलं आहे गाडीमध्ये. पुढं मागं धक्का मारून मारून सगळं थकलेलं आहे गाईस. मी थोडा रिलॅक्स करण्यासाठी आलो आहे. श्रीचं काय चालू आहे बघा. नुसतं त्याला खेळायचंच पाहिजे बरं का. नुसतं तर या चला गाडीमध्ये पेट्रोल वगैरे आणले असेल आलेत. चला जाऊया. बॅटरी वगैरे लावून चालू केली की गाडी चालू झाली. म्हणजे 100% बॅटरीचा प्रॉब्लेम होती आपल्या गाडीची. तर बॅटरी वगैरे लावून चालू केली गाडी. तर आता नॉनस्टॉप जाऊया डायरेक्ट आपल्या घरी. गाडीला कुठं थांबवायचं नाही. गाडी 20-30 दिले गाडी थकलेलो होतो आम्ही तरी. तर आता नॉनस्टॉप जाऊया आपल्या घरी. कुठं पण थांबायचं नाही, काय नाही. गाडी परत गाडी डिस्चार्ज होईल बॅटरी. चला.
तर गाईस दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर दादा म्हणले चला एक हॉटेल पैसे थांबा आपण चहा पिऊया. चला म्हणलं दादा मस्तपैकी चहा पिऊया आपण कुठं तर थांबून. आलेलं आहे बघू शकतो हॉटेलचं नाव बघू शकतो हॉटेल कनितनाथ. फॅमिलीवर आलेलं आहे खायला काही लाजलेले देव गाईस बघू शकतो ती छोटा भाऊ आहे आणि ती मोठा आहे. किती लागते आपल्या कॅमेऱ्यामध्ये. हे आपला भाऊ आहे ते माझा छोटा भाऊ आहे माझं तरी माझा छोटा भाऊ आहे गाईस बघू शकता तुम्ही. आता आपण चहा प्यायला थांबलोय गाईस. गाडीवर पार्किंग केली आपण आता चहा प्यायला जाऊया चला. तो पण स्त्री पण आले गाईस बघू शकते स्त्री पण आला चहा वगैरे पिऊन झाले गाईस आपले बघू शकते चहा वगैरे पिले. चहाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलं नाही तर काय आता म्हणजे विषय विसरून गेलो तुम्ही चहाचा व्हिडिओ काढू म्हणून. चला आता स्टार्ट होऊया. आपली गाडी चालूच आहे गाईस आपली गाडी चालूच ठेवली कारण आपली गाडी एकदा बंद केली ना बॅटरीचा प्रॉब्लेम येते म्हणून गाडी चालूच ठेवली आपली गाडी बघू शकते. तर चला गाईस स्टार्ट होऊ आपले जर्नी. तर गाईस चहा वगैरे पिऊन झाल्यावर आम्ही स्टार्ट झालो दादांच्या दुसऱ्या मित्राच्या घरी. तर गाईस तोपर्यंत अंधार वगैरे पडलेला आहे गाईस. चला म्हणलं दुसऱ्या मित्राच्या घरी स्टार्ट होऊया आपण. जाता जाता मस्तपैकी तिथे रोड वगैरे टाकत होते गाईस डांबर रोड वगैरे चालू होतं तिथं नाईटमध्ये पण. चला म्हणलं जर्नी स्टार्ट करूया. चलो स्टार्ट गेले की गाईस चौकात बघू शकतो यात्रा चालू होती तिथे. तर गाईस येते यात्रेमध्ये दादांचे मित्र वगैरे आले होते. दादाला म्हणलं दादा तुम्ही जाओ 4 व्हीलरमध्ये मी तुमच्या मित्राच्या गाडीवर येतो काय म्हणलं. चला म्हणलं ते मित्राच्या गाडीवर आपण स्टार्ट झालो आहे 2 व्हीलरवरती आणि दादा अँड त्यांची फॅमिली वगैरे 4 व्हीलरमध्ये आलेले आहेत. चला आपण 2 व्हीलरवर जर्नी स्टार्ट करूया आपली. अंधार बघू शकतात गाईस किती आहे अंधारामध्ये तरी पण रोड वगैरे बघू शकतात गाईस. इथं पण डांबर रोड टाकायचं आहे पण रोडले खराब आहे गाईस इथं. चला म्हणलं त्या रस्त्यावरनं पण आपण हळूहळू स्टार्ट झालो. तर पहिल्यांदा आम्ही पोचलो गाईस. पोचल्यानंतर दादा वगैरे गाडी आणली 4 व्हीलर वगैरे पार्किंग केली दादाने साईडला. तर गाईस फायनली आपण आलेलो आहे ते काकांच्या घरी बघू शकतात काकांचे लेकर पण आले आहेत बाहेर. तर गाईस घरात गेल्यानंतर चहा वगैरे घेतले आपण. चहा वगैरे पिऊन झाल्यावर डायरेक्ट जेवायला वाढलं होतं त्यांनी जेवण वगैरे केले मस्त बघन. जेवण वगैरे घेऊन ते त्यांच्या लेकरांसोबत आपण व्हिडिओ पण घेतले. जेवण वगैरे करून झाले आपलं. तरी 2 भाऊ म्हणले माझं पण व्हिडिओ काढ मला पण यायचं. चला म्हणलं भाऊ दोघांचं पण घेतो. कोण मोठे भाऊ लागते का तरी मोठं आहे ते बारकं आहे. सबस्क्राईब आवर चॅनल गाईस. तर जेवण करून थोडं गप्पा मारून झाल्यावर डायरेक्ट आपण स्टार्ट झालो आपली जर्नी स्टार्ट केली डायरेक्ट आपल्या घरी. चला म्हणलं तो तर तुम्ही बघू शकता काय प्रवास संपलाय आणि आता माझे बाबा गाडी आपल्या घरी जाताना सगळ्यांना टाटा बाय बाय सांगून आपलं जर्नी स्टार्ट केली गाईस आपल्या घरी. अंधार तर लई होती गाईस. चला त्या अंधारामध्ये पण आपण हळूहळू गेलो गाईस. तर गाईस जवळजवळ आलेलं आहे आपल्या घर. चला म्हणलं हळूहळू जाऊया. अर्धा रस्त्यात आलो आपण ऑलरेडी. तर गाईस फायनली आलो आपण घरी. आम्हाला रात्री 10-10:30 वाजले गाईस यायला. स्टार्ट झालो सकाळी 9 वाजता आणि आलो नाईट 10-10:30 गाईस. फायनली आम्ही सेफ